बघा विद्यार्थी मित्रांनो, आजच्या टॉपिकमध्ये आपल्याला संपत्ती आणि देयतेचे सत्यापन मीन्स व्हेरिफिकेशन ऑफ असेट अँड लायबिलिटीज हे बघायचं आहे. ऑडिटमध्ये हा खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे. दरवर्षी यावर क्वेश्चन एक्झाममध्ये विचारल्या जातात. म्हणून आज आपण हा टॉपिक बघणार आहोत. संपत्ती आणि देयतेचे सत्यापन, व्हेरिफिकेशन ऑफ असेट अँड लायबिलिटीज. बघा, हिशेबाच्या पुस्तकांची तपासणी व पावती परीक्षण महत्त्वाचे काम संपल्यानंतर ऑडिटचे त्यापुढील व तितकेच महत्त्वाचे काम म्हणजे ताळेबंदात दाखवल्या ताळेबंदात मीन्स बॅलन्स शीटमध्ये दाखवलेल्या असेट अँड लायबिलिटीचे काय करणं, व्हेरिफिकेशन करणं. हे खूप इम्पॉर्टंट काम आहे ऑडिटसाठी, की हिशोबाच्या पुस्तकांची तपासणी व पावती परीक्षण झाल्यानंतर त्यानंतरचं तितकंच महत्त्वाचं काम म्हणजे ताळेबंदात दाखवलेल्या संपत्ती व देयतांचे काय करणे, सत्यापन करणे. हिशोब पुस्तकात नोंदविलेल्या व्यवहारांचा खरेपणा व बिनचूकपणा याविषयी खात्री करणे हा मुख्य उद्देश ऑडिटचा असतो. बघा, त्यांनी सांगितलं आहे की ऑडिटचा मुख्य उद्देश काय असतो, म्हणजे अंकेशनाचा मुख्य उद्देश काय असतो, तर ताळेबंदात म्हणजे बॅलन्स शीटमध्ये जे असेट अँड लायबिलिटी दाखवले असतात, बरोबर नाही का, त्या असेट आणि लायबिलिटीजचा दाखवलेल्या असेट आणि लायबिलिटीज ह्या योग्य प्रकारे त्यामध्ये नोंदवलेल्या आहे की नाही नोंदवलेल्या आहे याची खात्री करणे हा त्याचा काय असतो, मुख्य उद्देश असतो. ठीक आहे. त्यांनी इथं म्हटलेच आहे की हिशोब पुस्तकात नोंदवलेल्या व्यवहारांचा खरेपणा बिनचूकपणा याविषयी खात्री करणे हा मुख्य उद्देश कशाचा असतो, ऑडिटचा असतो. त्याचबरोबर ताळेबंदामध्ये दाखवलेला मालमत्ता व देणी, त्याला आपण देणी म्हणतो, लायबिलिटीज म्हणतो, वास्तविक असून, बघा रिअल त्या आहे की नाही आहे, वास्तविक असून त्याची योग्य ती किंमत ताळेबंदामध्ये दाखविली आहेत याची खात्री करावी लागते. बघा, बॅलन्स शीटमध्ये असेट अँड लायबिलिटी योग्य प्रकारे दाखविली आहे की नाही दाखवली आहे, त्या खरंच रिअल आहे, वास्तविक आहे की नाही आहे, त्याची किंमत योग्य प्रकारे दाखवली आहे की नाही दाखवली आहे, कमी दाखवली की जास्त दाखवली आहे, यासंबंधी खात्री करणे हे ऑडिटचं काय मुख्य काम आहे. त्यासाठी त्या असेट अँड लायबिलिटीचं काय करावं लागते, सत्यापन म्हणजे व्हेरिफिकेशन अँड मूल्यांकन म्हणजे व्हॅल्युएशन करावं लागते. सत्यापन आणि मूल्यांकन ऑडिटचे महत्त्वाचे व प्रमुख अंग आहे. बघा, त्यांनी म्हटलं आहे की व्हेरिफिकेशन अँड व्हॅल्युएशन हे काय ऑडिटचं काय प्रमुख आणि महत्त्वाचे काय अंग आहे. थोडक्यात सत्यापन म्हणजे, बघा त्यांनी म्हटलं आहे की सत्यापन मीन्स व्हेरिफिकेशन म्हणजे सत्य परिस्थितीला प्रमाणित करणे होय. काय म्हटलं आहे की सत्यापन म्हणजे सत्य परिस्थितीला प्रमाणित करणे होय. या सत्यापनाबाबत आपण आता अधिक माहिती घेऊया. किंवा त्यांनी सांगितलं आहे, थोडक्यामध्ये सांगितलं आहे की सत्यापन म्हणजे सत्य परिस्थितीला प्रमाणित करणे होय. म्हणजे काय, त्याला काय म्हणू शकतो आपण, व्हेरिफिकेशन असे म्हणू शकतो. ठीक आहे ना. आता जमा खर्च पुस्तकामध्ये नोंदवलेले सर्व व्यवहार खरोखरच घडले आहेत व त्यांच्या नोंदी अचूक आहेत याबद्दल खात्री प्रत्येकाला करावी लागते, प्रत्येक ऑडिटरला करावी लागते. जमा खर्च पुस्तकामध्ये नोंदविलेले सर्व व्यवहार खरोखरच घडलेले आहेत व त्यांच्या नोंदी अचूक आहेत याबद्दल खात्री करून घेणे हा ऑडिटचा महत्त्वाचा उद्देश असतो. यामध्ये आपण सत्यापनाचा अर्थ, उद्देश, सत्यापनाची व्याप्ती बघणार असो. ठीक आहे ना. म्हणून लक्षात ठेवायचं की सत्यापन म्हणजे नेमकं काय. सत्यापन म्हणजे सत्य परिस्थितीला प्रमाणित करणे होय. म्हणजे एक प्रकारचं काय करणं, खात्री करणं की या बॅलन्स शीटमध्ये ज्या असेट दिल्या आहेत, ज्या लायबिलिटी दिल्या आहे, त्या खरोखरच त्या खरोखरच आपल्या बिझनेसचे आहे की नाही आहे, त्याचं व्हॅल्युएशन किती दाखवलेलं आहे, बरोबर नाही का, त्यांचं व्हॅल्युएशन ॲक्युरेट दाखवलेलं आहे का, त्या खरंच रिअल वास्तविकपणे त्या आपल्या बिझनेसच्या असेट आहेच का किंवा लायबिलिटी आहे का, या सर्व प्रकाराचं, या सर्व कंटेंटचं, या सर्व गोष्टीचं, असेट आणि लायबिलिटीचं आपल्याला ऑडिटरला काय करावं लागतं, व्हेरिफिकेशन करावं लागतं. म्हणजे त्याचं काय करावं लागतं, सत्यापन करावं लागतं, त्यांना प्रमाणित करावं लागतं. या सर्व गोष्टीला आपण व्हेरिफिकेशन असे म्हणतो. आणि ठीक आहे ना. आणि हे व्हेरिफिकेशन करणं आणि व्हॅल्युएशन करणं हे ऑडिटचं काय आहे, प्रमुख आणि महत्त्वाचं काय आहे, काम आहे, वर्क आहे. ठीक आहे ना. आता बघणार आहोत आपण त्याचं मिनिंग काय, व्हेरिफिकेशनचं मिनिंग काय ते आपण यामध्ये बघणार आहोत.
बघा त्याचं मिनिंग ऑफ व्हेरिफिकेशन आता बघणार आहोत आपण. सत्यापनाचा काय अर्थ आहे. जमा खर्च पुस्तकामध्ये नोंदवलेले सर्व व्यवहार खरोखरच घडलेले आहेत व त्यांचा नोंदी अचूक आहे याबद्दल खात्री करून घेणे हे हिशेब तपासणीचे महत्त्वाचे उद्देश असतो. हिशेब तपासणीची पावती हिशेब पुस्तके तपासणी व पावती परीक्षण हे महत्त्वाचे कार्य पार पाडल्यानंतर ताळेबंदात दाखवलेली मालमत्ता व देणी यांचे सत्यापन करून हिशोब तपासणीसाला एक कार्य पार पाडावे लागते. त्या दृष्टीने मालमत्ता व देणी यांच्या सत्यापनाला महत्त्व प्राप्त झालेलं आहे. ठीक आहे. त्याने म्हटलेलं आहे की अगोदर त्याचं काय केलं जातं की जे मालमत्ता देणी असते यांचे सत्यापन करून हिशोब तपासणीला हे कार्य पार पाडावे लागते. त्या दृष्टीने मालमत्ता व देणी म्हणजे असेट आणि लायबिलिटी यांच्या सत्यापनाला म्हणजे व्हेरिफिकेशनला महत्त्व प्राप्त झालेलं आहे. व्यवसाय संस्थेच्या म्हणजे बिझनेस ज्याला म्हणू शकतो आपण, व्यवसाय संस्थेच्या ताळेबंदात दाखवण्यात आलेल्या मालमत्ता मीन असेट अँड देयता म्हणजे लायबिलिटीज अस्तित्वात असल्याची हमी देणे म्हणजे सत्यापन होय. बघा मगाशी बघितलं होतं आपण सत्यापन म्हणजे काय म्हटलं होतं, तुम्हाला सांगितलं होतं, मी थोडक्यात सांगितलं होतं की सत्यापन म्हणजे त्यांनी सांगितलं होतं की काय करणे, प्रमाणित करणे. आपण तेव्हा मगाशी त्याची डेफिनेशन घेतली होती की सत्यापन म्हणजे काय करणे, प्रमाणित करणे. काय ह्या ज्या असेट आहे, ज्या लायबिलिटी आहे ते खरोखरच आपल्या बिझनेसचे आहे की नाही आहे, बरोबर नाही का. त्यांचं जे व्हॅल्युएशन दाखवलेलं आहे त्याचा खरोखर वास्तविक संबंध आहे की नाही आहे, या सर्व प्रकारांची काय करणे, खात्री करणे, त्याला आपण सत्यापन असं म्हटलं होतं. ठीक आहे ना. आता त्यांनी अजून म्हटलेलं आहे की व्यवसाय संस्थेच्या ताळेबंदात काय म्हटलं आहे, व्यवसाय संस्थेच्या ताळेबंदात दाखवण्यात आलेल्या मालमत्ता व देयता अस्तित्वात असल्याची हमी देणे म्हणजे सत्यापन होय. बघा आता काय म्हणतो तो की व्यवसाय संस्थेच्या ताळेबंदात म्हणजे बॅलन्स शीटमध्ये ज्या असेट आणि लायबिलिटी दाखवलेल्या आहे त्या अस्तित्वात असल्याची हमी देणे म्हणजे सत्यापन होय. व्यवसाय संस्थेच्या मालकी हक्कांची कागदपत्रे तपासून ताळेबंदात दाखवण्यात आलेल्या मालमत्ता व देयतेच्या अचूकतेबाबत हिशेब तपासनिसकाने स्वतःच्या समाधान करून घेण्याच्या प्रक्रियेला सत्यापन असे म्हणतात. आता हिशेब तपासणी म्हणजे कोण, तो ऑडिटर, ज्याला आपण जो काय असतो, चार्टर्ड अकाउंटंट असतो, CA असतो. ठीक आहे ना. की त्यांनी म्हटलं आहे की व्यवसाय संस्थेच्या ताळेबंदात दाखवण्यात आलेल्या मालमत्ता व देयता अस्तित्वात असल्याची हमी देणे म्हणजे सत्यापन मीन्स व्हेरिफिकेशन होय. आता व्हेरिफिकेशन म्हणजे काय, तर व्यवसाय संस्थेच्या म्हणजे जो बिझनेस आहे त्या बिझनेसचा जो आपण ताळेबंद तयार करतो 31 मार्चला, बरोबर नाही काय, म्हणजे फायनान्शियल इयरच्या शेवटच्या दिवशी 31 मार्चचा काय असतो, तो ताळेबंद असतो. ठीक आहे ना. त्या दिवशी काय करतो, ताळेबंद म्हणजे काय 31 मार्च या दिवशीची काय व्यवसायाची काय आर्थिक स्थिती आहे ते आपल्याला त्या ताळेबंदात दाखवली जाते, म्हणजे बॅलन्स शीटमध्ये दाखवली जाते की व्यवसायाची देणी किती आणि संपत्ती किती आहे, म्हणजे असेट किती आणि लायबिलिटीज किती आहे. ठीक आहे ना. त्या व्यवसाय संस्थेच्या ताळेबंदात दाखवण्यात आलेल्या मालमत्ता मीन्स असेट अँड देयता म्हणजे लायबिलिटी अस्तित्वात असल्याची हमी देणे म्हणजे सत्यापन होय. व्यवसाय संस्थेच्या मालकी हक्कांची कागदपत्रे तपासून ताळेबंदात दाखवण्यात आलेल्या मालमत्तेच्या व देयतेच्या अचूकतेबाबत, बघा तो काय म्हणतो की व्यवसाय संस्थेच्या मालकी हक्कांची कागदपत्रे तपासून जे काही एव्हिडन्स असतात, जे काही कागदपत्रे असतात, डॉक्युमेंट असतात, ते काय करणे, ते व्हेरीफाय करणे, ते चेक करून ताळेबंदात दाखवण्यात आलेल्या मालमत्तेच्या व देयतेच्या अचूकतेबाबत, बघा मालमत्तेच्या आणि देयतेच्या अचूकतेबाबत ऑडिटर काय करतो, स्वतःचे समाधान करून घेतो. त्या समाधान करून घेण्याच्या प्रक्रियेलाच काय म्हणतात, सत्यापन असे म्हणतात. की खरोखरच ही मालमत्ता आणि देयता कशाची आहे, व्यवसायाचीच आहे की नाही आहे. आपण ज्या व्यवसायाचे काय करत आहोत, ऑडिट करत आहोत, त्या व्यवसायाची खरोखरच जे कागदपत्रे आहे, जे एव्हिडन्स आहे, जे पुरावे आहे ते चेक करून त्या व्यवसायाची मालमत्ता आणि देयता यांच्या अचूकतेबाबत ऑडिटर काय करतो, स्वतःचे समाधान करून घेतो. त्या स्वतःच्या समाधान करून घेण्याच्या प्रक्रियेलाच काय म्हणतो आपण, सत्यापन असे म्हणतो. म्हणजे काय म्हणतो, व्हेरिफिकेशन असे म्हणतो. काय म्हणतो बेटा, व्हेरिफिकेशन असे म्हणतो. त्याला काय म्हणतो,
संपत्ती व देयतेचे काय म्हणतो, व्हेरिफिकेशन म्हणतो. खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे बेटा, या लक्षात ठेवा की व्यवसाय संस्थेच्या ताळेबंदात दाखवण्यात आलेल्या मालमत्ता व देयता अस्तित्वात असल्याची हमी देणे म्हणजे सत्यापन होय. आणि व्यवसाय संस्थेच्या मालकी हक्कांचे कागदपत्रे तपासून ताळेबंदात दाखवण्यात आलेल्या म्हणजे बॅलन्स शीटमध्ये डिस्प्ले केलेल्या असेट अँड लायबिलिटीज बाबत, यांच्या ॲक्युरन्सीबाबत, याच्या अचूकतेबाबत हिशेब तपासनिकाचे काय करणे, स्वतः काय करणे, हिशेब तपासनिकाने काय करणे, स्वतः काय करणे, समाधान करून घेणे. या समाधान करून घेण्याच्या प्रक्रियेला सत्यापन असे म्हणतात, म्हणजे व्हेरिफिकेशन असे म्हणतात. म्हणजे ते ॲक्युरन्सी खरंच बरोबर आहे की नाही आहे, म्हणजे एक प्रकारचं काय करणे, खात्री करणे, कन्फर्मेशन करणे की खरोखरच ही जी असेट आहे, जी लायबिलिटी आहे, ती कोणाची आहे, आपण ज्या संस्थेचं ऑडिट करत आहोत त्या संस्थेची, त्या व्यवसायाची खरंच ती काय आहे, असेट आहे, लायबिलिटी आहे, त्याचं व्हेरिफिकेशन म्हणजे प्रामाणिक करणे ते ऑडिटरला करावं लागतं. म्हणून व्यवसाय संस्थेच्या मालकी हक्काची कागदपत्रे तपासून ताळेबंदात दाखवण्यात आलेल्या मालमत्तेच्या व देयतेच्या अचूकतेबाबत हिशोब तपासनिकाचे स्वतःचे समाधान करून घेणे, म्हणजे जो ऑडिटर असतो त्याने काय करणे, स्वतःचे समाधान करून घेणे, म्हणजेच काय होय, सत्यापन होय. पुन्हा एकदा रिपीट करतो की व्यवसाय संस्थेच्या मालकी हक्काचे कागदपत्रे तपासून ताळेबंदात दाखवण्यात आलेल्या मालमत्तेच्या व देयतेच्या अचूकतेबाबत ऑडिटरने स्वतःचे काय करणं, समाधान करून घेणं. त्या समाधान करून घेण्याच्या प्रक्रियेलाच काय म्हणतो आपण बेटा, सत्यापन असे म्हणतो, म्हणजे व्हेरिफिकेशन असे म्हणतो. हे झालं त्या थोडक्यात मिनिंग. ठीक आहे ना, हे काय झालं त्याचं मिनिंग. त्यानंतर स्पॉयलर आणि प्लेगरची डेफिनेशन आहे की त्यांच्या मते सत्यापन म्हणजे काय, व्हेरिफिकेशन म्हणजे काय ते बघणार आपण. डेफिनेशन बघू. पहिली डेफिनेशन आहे स्पॉयलर आणि प्लेगरची की मालमत्तेचे सत्यापन म्हणजे मालमत्तेची किंमत, मालकी व मालकी हक्क, अस्तित्व, ताबा आणि मालमत्तेवर असणारा बोजा म्हणजे कर्ज वगैरे काही आहे काय, याची चौकशी करणे होय. काय म्हटलं त्यानं की मालमत्तेचे सत्यापन म्हणजे मालमत्तेची किंमत. बघा, मालमत्ते सत्यापन म्हणजे काय, त्या मालमत्तेची काय किंमत म्हणजे असेटचं काय व्हॅल्युएशन, त्याची व्हॅल्यू. त्यानंतर मालकी म्हणजे त्याचं ओनरशिप. त्यानंतर मालकी हक्क, अस्तित्व, बरोबर नाही काय, त्याचं काय मालकी हक्क अस्तित्व कोणाकडे आहे. त्यानंतर त्याचा ताबा, बरोबर नाही काय, वस्तू कोणाकडे, ते असत कोणाकडे आहे, त्याचा ताबा कोणाकडे आहे. त्यानंतर मालमत्तेवर असणारा बोजा म्हणजे काय, त्या मालमत्तेवर काही गहाण वगैरे ठेवला आहे का, यासंबंधी काय करणे, चौकशी करणे, त्याला काय म्हणतो आपण, मालमत्तेचे सत्यापन म्हणजे असेटचं व्हेरिफिकेशन करणे असं म्हणतो. कोण म्हणते असं, स्पायलर आणि पेगलर म्हणतो. त्यानंतर प्राध्यापक टंडन यांची डेफिनेशन आहे, मालमत्तेचे सत्यापन म्हणजे तिचा खरेपणा सिद्ध करणे होय. बघा किती साधी आणि सोपी डेफिनेशन आहे की प्राध्यापक टंडन यांची डेफिनेशन आहे की मालमत्तेचे सत्यापन म्हणजे तिचा खरेपणा सिद्ध करणे होय. काय, तिचा खरेपणा सिद्ध करणे होय. मालमत्तेचे सत्यापन म्हणजे तिचा खरेपणा सिद्ध करणे होय. एका ओळीमध्ये डेफिनेशन सांगितली आहे प्राध्यापक टंडन यांनी आणि इझी डेफिनेशन आहे की मालमत्तेचे सत्यापन म्हणजे तर काय, तर मालमत्तेचा खरेपणा सिद्ध करणे होय. त्यालाच आपण मालमत्तेचे सत्यापन असे म्हणू. ठीक आहे ना. पावत्यावरून मालमत्तांसाठी किती खर्च झाला याचे परीक्षण म्हणजे पावती परीक्षण होय. तर ताळेबंद तयार करण्यात आलेल्या तारखेला मालमत्ता खरोखर अस्तित्वात आहे की नाही. बघा, ज्या दिवशी आपण ताळेबंद तयार करतो, मार्च एंडिंगला तयार करतो हा ना, 31 मार्चला, त्या ताळेबंदात तयार करण्यात आलेल्या तारखेला मालमत्ता खरोखरच अस्तित्वात आहे किंवा नाही याची प्रत्यक्ष पाहणी व मोजमाप करणे म्हणजे सत्यापन अगर व्हॅल्युएशन, बरोबर नाही काय, होय. काय होय, सत्यापन म्हणजे व्हेरिफिकेशन होय. सत्यापनात खालील बाबीचा समावेश होतो. त्यांनी सांगितलं आहे, मालमत्तेचे अस्तित्व तपासणे, खरोखर ती संपत्ती अस्तित्वात आहे किंवा नाही हे बघणे म्हणजे त्याचे अस्तित्व तपासणे. त्यानंतर आहे मालमत्तेचा कायदेशीर मालकी हक्क आणि ताबा दर्शवणाऱ्या कागदपत्राची तपासणी करणे. बघा, मालमत्तेचा कायदेशीर मालकी हक्क आणि ताबा दर्शवणाऱ्या कागदपत्रांची तपासणी करणे. त्यानंतर थर्ड नंबरचा पॉईंट आहे की मालमत्ता सर्व प्रकारच्या बोजापासून मुक्त असल्याची खात्री करणे. ठीक आहे ना. नंतर काही काही असेट असतात ते काय असतात, मॉर्गेज केलेले असतात, म्हणून त्याच्यावर कोणतं कर्ज आहे का, मॉर्गेज केलं आहे का ते बघणं हे ऑडिटरचं काय काम आहे. त्यानंतर आहे मालमत्तेचे अचूक मूल्यांकन केल्याची खात्री करणे आणि जे मालमत्तेवर जे व्हॅल्युएशन लावलं आहे ते योग्य लावलं आहे की नाही लावलं आहे हे सुद्धा
व्हेरीफाय याचंसुद्धा चेक करावं लागतं ऑडिटरला. म्हणजे अशा प्रकारे सांगायचं झालं तर मालमत्तेचे सत्यापन म्हणजे मालमत्तेची किंमत म्हणजे त्याचं व्हॅल्यू व मालकी हक्क व मालकी हक्क अस्तित्व, त्याचा ताबा आणि मालमत्तेवर असणारा बोजा यांची काय करणे, चौकशी करणे, त्यालाच आपण सत्यापन म्हणू शकतो. किंवा मालमत्तेचे सत्यापन म्हणजे तिचा खरेपणा सिद्ध करणे होय. काय म्हटलं मी तुम्हाला की मालमत्तेचे सत्यापन म्हणजे तिचा खरेपणा सिद्ध करणे होय. बघा, मालमत्तेचे सत्यापन म्हणजे तिचा खरेपणा सिद्ध करणे होय. आणि त्यामध्ये काय येतात, या सर्व गोष्टी इन्क्लूड असतात. मालमत्तेचे अस्तित्व तपासणे, मालमत्तेचे कायदेशीर मालकी हक्क आणि ताबा दर्शनाची तपासणी करणे, मालमत्ता सर्व प्रकारच्या बोजापासून मुक्त असल्याची खात्री करणे किंवा मालमत्तेचे अचूक मूल्यांकन केल्याची खात्री करणे, या सर्व गोष्टी कशामध्ये होतात, सत्यापनामध्ये इन्क्लूड असतात. म्हणून तुम्हाला सत्यापनाचा अर्थ समजला का, की मालमत्तेचं काय करणे, खरेपणा सिद्ध करणे, त्यालाच काय म्हणतो आपण, सत्यापन मीन्स व्हेरिफिकेशन असे म्हणतो. आणि व्हेरिफिकेशन आणि व्हॅल्युएशनला ऑडिटमध्ये खूप महत्त्व आहे, की प्रमुख अंग आहे. मी म्हटलं अगोदरच सांगितलं तुम्हाला की व्हेरिफिकेशन आणि व्हॅल्युएशन हे काय इम्पॉर्टंट पार्ट आहे कशाचे, ऑडिटचे. ठीक आहे ना. मग तुम्हाला मिनिंग समजलं असेल की मालमत्तेचे सत्यापन म्हणजे मालमत्तेची किंमत, मालकी व मालकी हक्क अस्तित्व, ताबा आणि मालमत्तेवर असणारा बोजा यांची काय करणे, चौकशी करणे म्हणजे काय होय, व्हेरिफिकेशन होय, म्हणजे सत्यापन होय. त्यानंतर आपण थोडक्यात बघणार आहोत की सत्यापनाचे उद्दिष्ट काय राहील. ऑब्जेक्ट ऑफ व्हेरिफिकेशन, पहिला उद्दिष्ट दिला आहे मालमत्ता व देयतेचे अचूक मूल्यांकन करणे. त्यानंतर सेकंड दिला आहे की कंपनीचा ताळेबंद व कंपनीच्या आर्थिक स्थितीचे सत्य व वास्तव दर्शन घडवतो किंवा नाही हे पाहणे. बघा, जो बॅलन्स शीट दिली आहे त्या बॅलन्स शीटमध्ये कंपनीची जी फायनान्शियल कंडिशन आहे ती सत्य परिस्थिती दाखवत आहे किंवा नाही दाखवत आहे याचं काय करणे, पाहणी करणे. त्यानंतर ताळेबंदात दाखवलेल्या मालमत्ता प्रत्यक्ष अस्तित्वात आहे किंवा नाही आहेत हे शोधून काढणे. मालमत्तेची मालकी व मालकी हक्क शोधून काढणे. त्यांना चुका व अफरातफर शोधून काढणे. जमा खर्चाच्या पुस्तकाची अंकगणिती अचूकता तपासणे म्हणजे ॲक्युरन्सी चेक करणे. मालमत्ता खरेदी करणे, मालमत्तेची विक्री करणे आणि मालमत्तेचा वापर याकरिता योग्य अंतर्गत नियंत्रणाची पद्धती आहे किंवा नाही याचा शोध घेणे. म्हणजे त्याला काय म्हणतो आपण, इंटरनल कंट्रोल सिस्टीम म्हणतो ना, अंतर्गत नियंत्रणाची पद्धती आहे किंवा नाही याचा काय घेणे, शोध घेणे. त्यानंतर आहे सर्व प्रकारच्या मालमत्तांची योग्यरित्या नोंद करण्यात आलेली आहे किंवा नाही याची काय करणे, खात्री करणे. अशा प्रकारे काय आहे, सत्यापनाचे काय उद्देश आहे. त्यानंतर त्यात सांगितलेलं आहे की सत्यापनाच्या वेळी लक्षात घ्यायच्या बाबी. मग सांगितलं तुम्हाला स्पायलर आणि प्लेगरीची डेफिनेशन दिली आहे यावर, की सत्यापन करत असताना हिशेब तपासणीसाने पुढील बाबी लक्षात घ्याव्यात. म्हणजे ऑडिटरने पुढील बाबी लक्षात घ्याव्यात. काय घ्याव्यात, अस्तित्व, ताबा म्हणजे पजेशन ज्याला म्हणतो आपण, त्यानंतर मालकी हक्क म्हणजे ओनरशिप, त्यानंतर बोजा, त्यानंतर नोंद, त्यानंतर अहवाल म्हणजे ऑडिट रिपोर्ट, आणि त्यानंतर आहे ताळेबंदाच्या तारखेनंतर घडणाऱ्या घडामोडी म्हणजे इव्हेंट आफ्टर बॅलन्स शीट. अशा प्रकारे काय आहे, ह्या सत्यापनाच्या वेळी लक्षात घ्यायच्या काय बाबी आहे. बघणार आपण. त्यामध्ये पहिलं म्हटलं आहे अस्तित्व. हिशेब तपासनीसाने म्हणजे ऑडिटरने खात्री करून घेतली पाहिजे की ताळेबंदाच्या तारखेला ताळेबंदात दाखवलेल्या सर्व मालमत्ता अस्तित्वात होत्या. बघा, ऑडिटरचं मुख्य काम आहे की त्यांनी काय केलं पाहिजे, की खात्री करून घेतली पाहिजे, त्याने कन्फर्म केलं पाहिजे, त्यांना तो शुअर असला पाहिजे की ज्या दिवशी ताळेबंद तयार केला त्या ताळेबंद तारखेला ताळेबंदात दाखवलेल्या सर्व मालमत्ता कशा आहे, अस्तित्वात आहे, हे त्यांनी काय खात्री केली पाहिजे. त्यानंतर म्हटलं ताबा. हिशेब तपासनिकाने खात्री करून घेतली पाहिजे म्हणजे ऑडिटरने खात्री करून घेतली पाहिजे की मालमत्ता सर्व प्रकारच्या बोजापासून कशी आहे, मुक्त आहे. तसेच प्रत्येक संपत्तीवर कंपनीचा ताबा आहे. म्हणजे आपण ज्या संस्थेचे ज्या बिझनेसचे काय करत आहोत, ऑडिट करत आहोत, त्या बिझनेसच्या प्रत्येक संपत्तीवर स्वतः त्या बिझनेसचा किंवा त्या कंपनीचा काय आहे, ताबा आहे. तसेच दुसऱ्या कोणाचाही ताबा नाही हे
त्या ऑडिटरनं काय केलं पाहिजे, चेक केलं पाहिजे. म्हणजे त्यांनी जी संपत्ती दाखवली आहे बॅलन्स शीटमध्ये, त्या संपत्तीवर त्या कंपनीचा स्वतः ताबा असला पाहिजे, दुसऱ्या कोणाचा ताबा असता कामा नाही. त्यानंतर 3 नंबरचा पॉईंट आहे मालकी हक्क म्हणजे ओनरशिप. हे सर्व संपत्तीवर, या सर्व संपत्तीवर व्यावसायिकाची कायदेशीर मालकी आहे, तसेच दाखवली देणी कंपनीला द्याव्या लागणार आहे, याबद्दल हिशेब तपासनिकाने काय करावी, खात्री करावी. बघा पुन्हा एक वेळा सांगतो की जी सर्व संपत्ती आणि देयता आहे ती कोणाची असली पाहिजे, त्या कंपनीची असली पाहिजे, दुसऱ्या अदर कंपनीची नसली पाहिजे किंवा अदर व्यक्तीची असली नाही पाहिजे. सर्व संपत्तीवर व्यावसायिकाची काय म्हणजे ज्या व्यावसायिकाचीच म्हणजे ज्या कंपनीचं आपण काय करतो ऑडिट करत आहोत, त्या कंपनीची काय असली पाहिजे, मालकी असली पाहिजे. तसेच दाखवलेली देणी म्हणजे जे लायबिलिटीज आहे ते त्या कंपनीला द्यावी लागली पाहिजेच, याबद्दल ऑडिटरने काय करावी, खात्री करावी. त्यानंतर बोजा म्हणजे भार. कोणत्याही संपत्तीवर भार किंवा बोजा असल्याची त्याची चौकशी करावी. समजा जर कोणत्याही संपत्तीवर काही एखादं जर कर्ज असेल किंवा ते गहाण ठेवली असेल, ते संपत्ती जर मॉर्गेज केली असेल, तर अशा संपत्तीची काय चौकशी केली पाहिजे. त्यानंतर नोंद म्हणजे रेकॉर्ड. सर्व मालमत्ता व देयता यांच्या नोंदी असल्याची खात्री करावी. म्हणजे सोपं आहे की सर्व ज्या कंपनीच्या ज्या मालमत्ता आहे, ज्या संपत्ती आहे, ज्या देयता आहे, त्याची योग्य प्रकारे नोंद केली असल्याची काय करावी, खात्री करावी. त्यानंतर अहवाल ऑडिट रिपोर्ट. पक्षकाराने दर्शविलेले मूल्य आणि ऑडिटरने संपत्तीची प्रत्यक्षातील तपासणी केल्यानंतर बघा जो कंपनीचा ओनर असतो त्यांनी दर्शविलेले काय मूल्य म्हणजे संपत्तीचं जे व्हॅल्युएशन आणि हिशेब तपासण्याने संपत्तीची प्रत्यक्षातील तपासणी केल्यानंतर आढळणारे मूल्य, ज्या कंपनीच्या मालकाने सांगितलेलं मूल्य म्हणजे व्हॅल्यू आणि हिशेब जो आपला ऑडिटर असतो त्यांनी त्या असेटचं काय परीक्षण केल्यानंतर, पाहणी केल्यानंतर त्याने लावलेलं मूल्य यामध्ये मोठा फरक दिसल्यास त्याबद्दल ऑडिटरने अहवालात अभिप्राय द्यावा. समजा मूल्य वाढलं, कंपनीचं मूल्य व्हॅल्युएशन लावलं 5 लाख रुपये, ठीक आहे ना, आणि ऑडिटरला वाटलं की याचं व्हॅल्युएशन फक्त 2च लाख रुपये आहे, ठीक आहे ना, आणि खूप मोठा फरक आहे, ठीक आहे ना. तर अशा वेळेस काय करू शकतो ऑडिटर, त्याच्या ऑडिटर अहवालामध्ये काय करू शकतो, ते मत मानू शकतो की अभिप्राय देऊ शकतो की यांनी काय केलेलं आहे, मी जेव्हा चेक केलं तेव्हा त्या संपत्तीचं व्हॅल्युएशन किती आहे, फक्त 2च लाख आहे, पण यांनी किती लावलं आहे, 5 लाख लावलं आहे, असं काय करू शकतो, अभिप्राय देऊ शकतो, ठीक आहे ना. त्यानंतर 7 नंबरचं म्हटलं आहे की ताळेबंदाच्या तारखेनंतरच्या घडामोडी. त्यानंतर ताळेबंदात तयार केल्यानंतर कोणत्याही संपत्ती किंवा देण्यामध्ये बदल झाले असेल तर त्याबद्दल त्यांनी चौकशी करावी. बघा ताळेबंद तयार केल्यानंतर कोणत्याही संपत्ती किंवा देण्यामध्ये बदल झाले असेल म्हणजे संपत्ती आणि असेटमध्ये जर काही बदल झाले असेल ताळेबंद तयार केल्यानंतरच्या तारखेनंतर, तर त्याबद्दल त्याने चौकशी केली पाहिजे. कोणी, तर ऑडिटरने. अशा प्रकारे आपण काय बघितलं बेटा आज की व्हेरिफिकेशनचं काय बघितलं, मिनिंग बघितलं. मालमत्तेचे सत्यापन म्हणजे तिचा खरेपणा सिद्ध करणे होय. त्याचप्रकारे स्पॉइलर आणि रेग्युलरची काय बघितली, डेफिनेशन बघितली की मालमत्तेचे सत्यापन म्हणजे मालमत्तेची किंमत, मालकी व मालकी हक्क, अस्तित्व, ताबा आणि मालमत्तेवर असणारा बोजा यांची काय करणे, चौकशी करणे म्हणजे काय होय, व्हेरिफिकेशन मीन्स सत्यापन होय. त्यानंतर ताळेबंदात दाखवण्यात आलेल्या मालमत्तेच्या व देयतेच्या अचूकतेबाबत ऑडिटरने स्वतःचे समाधान करून घेणे, त्या स्वतःचे समाधान करून घेण्याच्या प्रक्रियेला सत्यापन असे म्हणतात. आपण बघितलं म्हणजे एकंदरीत आपण काय बघितलं आज, सत्यापनाचा अर्थ बघितला आणि सत्यापन करत असताना ज्या महत्त्वाच्या गोष्टी लक्षात घ्याव्या लागतात ते आपण बघितलं की सत्यापन करत असताना पॉईंट टू कॉन्सिडर ड्युरिंग द व्हेरिफिकेशन म्हणजे सत्यापनाच्या वेळी लक्षात घ्यायच्या बाबी बघितल्या. त्यामध्ये आहे अस्तित्व, त्यामध्ये आहे ताबा, मालकी हक्क, बोजा, नोंद, अहवाल आणि ताळेबंद तारखेनंतर घडणाऱ्या घडामोडी. एकंदरीत आपण काय बघितलं आज, सत्यापनाचा अर्थ बघितला आणि सत्यापनाच्या वेळी लक्षात घ्यायच्या बाबी बघितल्या. ठीक आहे, याच्यात जर तुम्हाला काही डिफिकल्टी असेल तुम्ही मला विचारू शकता.